निघून गेले म्हणजे किती 4 गवंडी शिल्लक राहिले 4 गवंडी किती दिवसात ते काम पूर्ण करतील तर पहा आपल्याला काय काढायचं आहे तर मजूर गुणिले दिवस मजूर किती आहेत 6 मजूर किती दिवस आहेत 14 दिवस तेच बरोबर काय येणार पुन्हा आपल्याला मजूर गुणिले दिवस तर पुन्हा बाकीचे मजूर किती राहिले 4 मजूर राहिले आणि दिवस किती x म्हणजे दिवस आपल्याला काढायचा आहे तर पहा काय होणार आहे x बरोबर आपल्याला तिरकस गुणाकार करून घ्यायचा आहे 6 गुणिले 14 त्याला भागाकारात किती आलं भागाकारात आले 4 तर आपल्याला हे गुणाकार सोडून घ्यायचा आहे 14 सख 84 भागिले 4 म्हणजेच 21 चोक 84 21 x बरोबर किती आलं मित्रांनो x बरोबर आपलं उत्तर आलं 21 म्हणजेच 4 गवंडी जे आहेत तेच काम किती पर्याय क्रमांक 3 21 दिवसामध्ये पूर्ण करणार आहेत पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2 एक भिंत बांधायला 15 मजुरांना 8 तास लागतात तर 12 मजुरांना तेच काम करायला किती तास लागणार आहेत तर पहा जो आपण पहिलं उदाहरण पाहिलं त्याच उदाहरणाला धरून हे दुसरं गणित आहे तर एक भिंत बांधायला 15 मजुरांना किती 8 तास लागतात लक्षात ठेवायचं आहे 15 मजूर किती बरोबर आहे 8 तासात पूर्ण करतात तर तेच काम 12 मजूर किती तासात पूर्ण करतील म्हणजेच किती 12 मजूर आणि किती तासामध्ये तर x तासामध्ये म्हणजे आपल्याला तास माहित नाहीत आपल्याला तास काढायचे आहेत तर पहा 15 मजुरांना लागणारा वेळ 15 मजुरांना लागणारा वेळ किती आहे लक्षात ठेवायचं मित्रांनो लागणारा वेळ आहे तो आहे 8 तास एवढा तर 12 मजुरांना लागणारा वेळ जो आहे तो आपण 12 मजुरांना लागणारा वेळ आपण x मानून चालू म्हणजे आपल्याला काढायचा आहे तर पहा काय होणार आहे 15 गुणिले 8 बरोबर 12 गुणिले x म्हणजेच 15 मजूर 8 तासात करतात तर 12 मजूर किती तासात म्हणजेच आपण त्याला x मानलेला आहे तर पहा आपण हे पदावली सोडून घेणार आहोत x बरोबर आहे 15 गुणिले 8 भागिले 12 म्हणजेच काय झालं 15 8 20 म्हणजे 120 भागाकारात 12 बरोबर काय आलं उत्तर आपलं 10 12 1 12 आणि 12 10 120 म्हणजे 10 आपलं हे उत्तर आलेलं आहे तर 12 मजूर हेच काम किती तासात 10 तासात पूर्ण करणार आहेत पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे पहा मित्रांनो एक भिंत बांधायला 15 मजुरांना 8 तास लागतो तर त्यापैकी तेच काम करण्यासाठी 12 मजुरांना किती वेळ लागणार आहे तर त्याचं उत्तर किती आलं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2 10 तास तर यानंतरचा तिसरा प्रश्न आहे वृक्षारोपणासाठी 1800 खड्डे खोदायचे आहे तर एक कामगार एका दिवसामध्ये 5 खड्डे खोदतो तर 36 कामगार हे खड्डे खोदण्यास किती दिवस घेतील पहा या गणितामध्ये दिलेलं काय आहे आपल्याला एक वृक्षारोपण करायचे त्यासाठी आपल्याला पूर्ण किती 1800 खड्डे आपल्याला खोदायचे आहेत तर यामध्ये कंडिशन दिलेली आहे एक कामगार एका दिवसात 5 खड्डे खोदतो किती एक कामगार किती एका दिवसामध्ये एक दिवसात किती 5 खड्डे खांदतो तर 36 कामगार हेच खड्डे किती दिवसात खांदणार आहेत तर 36 कामगार किती दिवसात खांदणार आहेत तर पहा यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे एक व्यक्ती एका दिवसात 5 खड्डे खांदतो तर त्याला 1800 खड्डे खोदण्यासाठी आपण दिवस काढू तर एका व्यक्तीला 1800 खड्डे खोदण्यासाठी दिवस किती लागणार आहेत पहा बरोबर किती 360 दिवस लागतील कशाला एका व्यक्तीला हे पूर्ण खड्डे खांदण्यासाठी 1800 खड्डे खोदण्यासाठी 360 दिवस हे एक मजूर करू शकतो म्हणजे एक कामगार 360 दिवसामध्ये 1800 खड्डे खांदू शकतो तर पहा म्हणून काय होईल कामगार गुणिले दिवस तर कामगार किती आहेत एक कामगार 360 दिवसामध्ये खड्डे खांदतो तर पहा नंतरही आपण घेऊया बरोबर मध्ये कामगार गुणिले दिवस तर कामगार किती आहेत पूर्ण 36 दिवस किती आहेत x म्हणजे आपल्याला दिवस माहित नाहीत आपल्याला दिवस काढायचे आहेत तर बघा x बरोबर 1 गुणिले 360 भागाकारात 36 तर बरोबर
काय येणार आहे? 360 गुणिले 1 बरोबर 360 भागिले 36 म्हणजेच 10 योग्य आपलं उत्तर येणार आहे. x बरोबर किती आलं? 10. तर 10 दिवस लागतील. किती? 36 लोकांसाठी 10 दिवस. पर्याय क्रमांक किती आलं? पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 4. 7 सुतार 7 दिवसामध्ये 7 टेबल तयार करतात. तर एक सुतार एक टेबल किती दिवसामध्ये तयार करेल? मित्रांनो, असे प्रश्न जे असतात ते कन्फ्युजन प्रश्न असतात. हा प्रश्न आपण आधी समजून घेऊया. 7 सुतार आहेत, ते 7 दिवसामध्ये 7 टेबल तयार करतात. तर आपल्याला विचारलंय एक सुतार एक टेबल किती दिवसामध्ये तयार करणार आहे? तर पहा, 7 सुतार 7 दिवस आणि 7 टेबल हे तयार करतो. तर एक सुतार किती दिवसामध्ये? x दिवसामध्ये, म्हणजे आपल्याला दिवस काढायचे आहेत. किती टेबल? एक टेबल तयार करतो. तर पहा, आपलं एक सूत्र आपण करून घेऊया. मजूर गुणिले दिवस, त्याला भागाकारात देऊ आपण, त्याचं काम जितकं आहे तेवढं. त्याच पद्धतीने पहा, किती आहेत? 7 मजूर 7 दिवस आणि काम म्हणजे 7 टेबल. बरोबर आहे. त्याच प्रकारे मजूर दिवस आणि त्यांचं काम. तर किती मजूर आहेत? नंतर एक मजूर किती दिवस माहित नाही, एक, त्याला x. तर पहा, 7 बरोबर 1 x म्हणजेच x बरोबर 7 हे आपलं उत्तर आलेलं आहे. तर एक सुतार एक टेबल तयार करण्यासाठी किती? 7 दिवस घेईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 5. जर स्वाती एका तासाला 20 पाने लिहिते, तर तिला 45 पाने लिहिण्यासाठी किती वेळ लागणार आहे? तर पहा, यामध्ये काय दिलं आहे? स्वाती एका तासाला किती? 20 पाने लिहिते, तर तिला 45 पाने लिहिण्यासाठी किती वेळ लागणार आहे हे आपल्याला विचारलं आहे. तर पहा, यामध्ये आपल्याला आधी काय करून घ्यायचंय? एका तासाला, या ठिकाणी पहा, एका तासाला 20 पाने, तर एका पानाला किती मिनिटं लागणार आहे? तिथं 20 बरोबर आहे 60 मिनिट. एक तास म्हणजे 60 मिनिट, त्याला भागिले 20. तर काय येणार आहे आपलं 3 मिनिट. म्हणजेच 60 भागिले 20 बरोबर 3 मिनिट एका पानाला. किती? एक पान 3 मिनिट ही आपल्याला लागणारा वेळ आहे. लक्षात ठेवायचं आहे. तर किती दिला आहे तिला? 45. तर पहा, 45 पानाला किती वेळ? 45 पान, त्याला वेळ. तर मग करायचंय काय आपल्याला? 45 गुणिले 3. 45 गुणिले 3 बरोबर किती? 135 मिनिट. तर पहा मित्रांनो, पर्यायामध्ये आपल्याला 135 मिनिट कोणत्याच ठिकाणी दिलं नाही. तर आपण काय करायचं आहे? 135 मिनिटाला त्याच्या तासामध्ये रूपांतर करू. तर पहा, 1 मिनिट बरोबर असतो 60 सेकंद. यानंतर असतो 60 मिनिट. 60 मिनिट म्हणजे 1 तास. ठीक आहे. यानंतर आहे 120 मिनिट बरोबर 2 तास. म्हणजे 120 मिनिटाच्या पुढची संख्या आहे 135, म्हणजे 2 तास 15 मिनिट वेळ लागणार आहे. म्हणजे 2 तास 15 मिनिट आपलं पर्याय क्रमांक किती? 1 योग्य उत्तर आलेलं आहे. तर पूर्ण 45 पाने लिहिण्यासाठी तिला 2 तास 15 मिनिट एवढा वेळ लागणार आहे. यानंतरचा आपला 6वा प्रश्न आहे. एका भोजनालयातील 20 विद्यार्थ्यांना 10 दिवसाचा खर्च 5000 रुपये होतो, तर त्याच भोजनालयातील 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसाचा खर्च किती होईल? तर यामध्ये पहा, एका भोजनालयातील 20 विद्यार्थ्यांना 10 दिवसाचा जो खर्च आहे तो 5000 रुपये दिलेला आहे. तर त्याच भोजनालयात 32 विद्यार्थ्यांचा आपल्याला 7 दिवसाचा खर्च काढायचा आहे. तर पहा, काय करायचं आपल्याला? 20 विद्यार्थ्यांचा 10 दिवसाचा खर्च किती? 20 विद्यार्थी त्यांचा किती? 10 दिवसांचा खर्च बरोबर किती आहे? 5000. तर त्यांचा आपण आधी एका दिवसाचा खर्च काढून घेणार आहोत. तर एका दिवसाचा खर्च काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 5000 भागिले 10 म्हणजेच किती? 500 रुपये हा एक दिवसाचा खर्च त्यांचा निघलेला आहे. तर त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे? एका विद्यार्थ्याचा खर्च आपण काढून घेऊ. तर एका विद्यार्थ्याचा खर्च काढत असताना जी 500 रुपये आहे, 500 भागिले किती विद्यार्थी आहेत? 20 विद्यार्थी,
त्याला 500 भागिले 20 करायचं, म्हणजेच किती 25 रुपये हा एका विद्यार्थ्याचा खर्च आपल्याला मिळालेला आहे. तर त्याच पद्धतीने किती 32 विद्यार्थ्यांचा एका दिवसाचा खर्च, 32 विद्यार्थी त्यांचा एका दिवसाचा खर्च, एक दिवस खर्च किती आहे मग 32 गुणिले 25, 32 गुणिले 25 म्हणजे किती आलं 800 रुपये हा त्यांचा खर्च झाला. तर याचप्रमाणे आपल्याला 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसाचा खर्च काढायचा आहे. तर पहा